जर का नाही आलाय तुम्ही ना इथे कधी तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल डे विथ दीपकवर. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे वरळी येथील अत्यंत फेमस असलेल्या नेहरू प्लॅनेटियममध्ये. आणि मी विथ फॅमिलीबरोबर आलो आहे. मम्मी आहे, म्हणजे माझी बायको आहे. आणि आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे इकडे काय काय बघण्यासारखं आहे, काय नाही आहे, चंद्र सूर्यावरती काय आपलं ग्रॅव्हिटी कशी काय असते सगळं आपण इकडे बघणार आहे. तर चला तिकीट वगैरे काढूया आणि पुढची प्रोसेस बघूया काय आहे. आपण आलो आहे आता नेहरू प्लॅनेटेरियममध्ये. तर समोर तिकीट काउंटर आहे. 1:30चा शो बुक करायचा आहे आपल्याला. आपण शो बुक करूया. गाडी वगैरे अजून काय पार्क नाही केली आहे, पहिला तिकीट काढून घेऊया. हे बघा, हिंदी मराठी इंग्लिश हिंदी. आपल्याला 1:30चा शो हवे मराठी. आपण नेहरू प्लॅनेटेरियमची तिकीट घेतलेली आहे आता जस्ट. 1:30चा शो आहे. आम्हाला समोर सांगितलं की तुम्ही त्या म्युझियममध्ये जाऊन या, तोपर्यंत तुमचा शो 1:30चा आहे, तर तुम्ही या लवकरच. ही अशी तिकीट असते बघा, ॲडमिशन तिकीट. आणि 4 जणांचे पर पर्सन 150 रुपीज आणि 4 जणांचे 600 रुपये. आणि आता आपण तोपर्यंत आमच्याकडे वेळ आहे, आता 12 वाजलेत. तर आम्ही ते समोर आहे ना, ते पण ह्यांचंच आहे, पण त्याच्यामध्ये आहे ना म्युझियम आहे. तर तिकडे आम्ही जातो आहे म्युझियम बघायला. तोपर्यंत तिथे गाडी वगैरे पार्क करू शकतो. जर गाडी वगैरे आणताय ना, तर ह्या तिकीटच्या बेसवरती तुम्हाला त्या तिकडे म्युझियमच्या इकडे गाडी पार्क करायला मिळेल. आणि नंतर तुम्ही इकडे शो बघायला येऊ शकता. समोरच नेहरू प्लॅनेटेरियमच्या आम्ही इकडे लिंबू पाणी पितो आहे इकडे मस्तपैकी. छान बनवतो मित्रा. नाव काय तुझं? नाम काय आपका? शाहबाज भाईकडे आम्ही लिंबू पाणी पितो आहे, सोडावाला. एकदम जबरदस्त बनव. काय आपले व्ह्यूवर्स बघतायत तुला. तर रोज इकडेच असतो का? चला आता बघूया शाहबाज भाईनी कसा सोडा बनवला. निकिता पिऊन दाखव. हा का चहा पिते काय? मित्रांनो, हे बघा, आत्ता जस्ट बाहेर आलो ह्या म्युझियममधून मी. आणि शाळेतली मुलं बघा चालली आहेत. स्कूल पिकनिक वगैरे, क्लासेसचे पिकनिक वगैरे असतात तिकडे. आणि समोर आहे नेहरू प्लॅनेटेरियम. परत आपण तिकडे जातो. आपला 1:30चा शो आहे तिकडे. 1:10ला काहीतरी आतमध्ये घेतात. तर तुम्ही 1च्या आधी या. आणि गाडी वगैरे आणली तर काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर इकडची तिकीट काढताय ना, तर तुम्हाला ह्या म्युझियमच्या ह्याच्या बिल्डिंगमध्ये आहे ना पार्किंग भेटून जाईल. हे बघा मित्रांनो, मेन एंट्रन्सवर आहे आता आपण. शाळेतली मुलं वगैरे आलेली आहे इकडे. तुम्हाला पण शाळेतून आणलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कधी इकडे पिकनिकला आणलं असेल तर. मित्रांनो, आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आतमध्ये आल्या बघा आपल्याला काय बघायला भेटतं आहे. वर्ल्ड टाईम, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या देशातला, प्रत्येक वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधला टायमिंग आहे बघा इकडे. हे बघा. लंडनचा टायमिंग बघा 8:42. आपला बघा भारतातला टायमिंग 13:12. म्हणजेच 1:15 व्हायला आलेत आपल्या इकडे. आणि तिकडे अजून सकाळचे 11:45च्या समथिंग काहीतरी चालू आहे. सॉरी, लंडनला 8:45च्या समथिंग काहीतरी टायमिंग आहे. हे असं काहीतरी आहे बघा. हे आपण टायमिंग वेगवेगळं बघून झाल्यानंतर आहे ना, आता पुढे येतो आहे ना आपण. तर हे बघा, मार्क्स पॅनोरमा. पॅनोरमा म्हणजे काय की मराठीमध्ये तिथे पुढे लिहिलेलं आहे, जर का तुम्हाला असेल कळत तर, मंगळ परिदृश्य. तर बघा किती असं वाटतं का खरंच तुम्ही मंगळावरती आला आहे. ते बघा, हे बघा, सुंदर आहे. सगळं बघण्यासारखं आहे. नक्कीच लहान मुलांना घेऊन या इकडे. त्यांना खूप म्हणजे पुढे नॉलेजेबल आहे इकडे. असा व्ह्यू आहे बघा. मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता हे वेगवेगळे ग्रह आहेत. आणि इकडे आहे ना, वेगवेगळ्या ग्रहांवर आपलं वजन किती असेल ते आपण इकडे बघू शकतो, चेक करू शकतो. समोर सर्वात पहिले तर आपली पृथ्वी आहे. पृथ्वीवर किती वजन आहे. नंतर आहे सूर्य, मग गुरु, मंगळ, आणि नंतर लास्टला आहे चंद्र. तर आता मंगळवरती निकिताचं वजन किती आहे बघूया. जरा उभी राहा बघूया. निकिताचं वजन बघा 26 किलो आहे फक्त मंगळ ग्रहावर. अरे वा. ज्युपिटर म्हणजे गुरुग्रहावरती वजन किती आहे निकिताचं? 162. अरे बापरे.
हे बंद आहे, तू इथे ट्राय कर. किती आहे वजन बघूया. तू सरळ बरं मी सांगते. 32.90 समथिंग. एवढं आहे. एवढं तर मी जन्मात नव्हतो कधी. आणि तुझं रिअल वजन दाखव ना जरा आम्हाला. माझं ना पृथ्वीवरचं वजन बघा. पृथ्वीवरचं वरती दाखव. ही पृथ्वी आहे, याच्यावरचं वजन तुम्हाला दाखवतो. आता दीपकची असलीयत समजणार आहे सगळ्यांना. 79 पॉईंट म्हणजे 80 किलोचा आहे मी. 80 किलोचा. बघा मित्रांनो, असं वेगवेगळ्या ग्रहांवर तुम्ही येऊन आपलं वजन चेक करू शकता. अनफॉर्च्युनेटली चंद्रावर किती वजन असेल ना ते बंद आहे इकडे वजन काटा. तो माहिती नाही का, पण बघा शाळेतली मुलं आली आहेत तिथं, पिकनिक आली आहे त्यांची. किती एन्जॉय करतायत ते. हे बघा सगळे एन्जॉय करतात. मस्त वाटतंय. नक्कीच मुलांना घेऊन या इकडे. अजून पुढे काय बघूया चला. समोर आपल्याला बघायला भेटतंय चंद्र विराट दृश्य म्हणजे मून पॅनोरमा. म्हणजे चंद्रावरती काय दृश्य असतं ते आपल्याला बघायला भेटतंय. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा आपले ॲस्ट्रॉनॉट्स चंद्रावर फिरत आहेत. मस्त आहे, खूप सुंदर आहे. मला आवडलं आहे खूप. आतमध्ये येता येतं मित्रांनो इथे वॉशरूम पण अवेलेबल आहे. सॉरी, लेडीज जेंट्स दोन्ही पण. आणि आतमध्ये एक छोटीशी कॅन्टीनसुद्धा आहे. हे बघा, जर तुम्हाला भूक लागते तर तुम्ही ह्या कॅन्टीनमध्ये येऊन हवे ते स्नॅक्स वगैरे खाऊ शकता. बघा समोर सगळं काय आहे. सुंदर अशी कॅन्टीन आहे. आणि रेट पण एकदम स्वस्त आहे. 50 पासून चालू आहे. 50, 70, 60, 20, 10 असं. एक मित्रांनो इथे एक 10 ते 15 मिनटाचं एक सेशन होणार आहे. म्हणजे आतमध्ये थिएटरमध्ये नेण्याआधी एक सेशन देतात. सगळं काय माहिती वगैरे सगळं व्यवस्थित सांगतात. त्याच्यानंतर थिएटरमध्ये नेतात. तर बघा शाळेतल्या मुलांची पूर्ण गर्दी आहे इकडे आता. आणि ते सगळे आता बसून आपल्याला ऐकायचं आहे काय काय सांगतात काय नाही ते. आपण पण स्वतः ऐकूया उभं राहून. वैश्विक जीवन दॅट इज कॉस्मिक लाईफ या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण थोडीशी माहिती घेणार आहोत सूर्यमालेबद्दल. आणि त्यानंतर आम्ही पृथ्वी आपल्या सूर्यमालेतला एकमेव ग्रह जिथे जीवसृष्टी आहे. आणि याचं कारण आहे की पृथ्वी फक्त आणि फक्त माणसांना आढळून येतात. आणि खास करून त्यांना जी प्रामाणिकपणे काम करतात. मित्रांनो आता त्यांचं छोटी मोठी एक मस्त वेगळी स्पीच होती. सगळी चांगल्या गोष्टी सांगितल्या. आता चाललो आहे आपण आकाशगृह. चला आतमध्ये जाऊया, बघूया काय काय असतं. स्पेस वॉक. वाव. मून पॅनोरमा आहे हा. चंद्रावरचे दृश्य. चंद्र परिदृश्य सॉरी. तर आपले जुने संशोधक म्हणजे सायंटिस्ट सगळे बघायला भेटतात ते आपल्याला. स्टार्ट टू एंड तुम्हाला दाखवतो. हे बघा यूज टच स्क्रीन टू फाइंड युअर होम. आता तुमचं घर कुठे आहे याच्यावर शोधा. तर निकिता शोधते कुठे आहे बाय तुझं घर. ओके, ठाणे वेस्ट. आपलं घर ठाणे वेस्टमध्ये आहे, पण कुठे आहे ते पण टाईप करावं लागेल तुला. फायनली निकिताने ठाणे वेस्ट शोधलंय. कोणच करू शकत नाही. बघा येऊ रील्स. आपल्या इकडचे व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेले आहे. येऊ रील्स हे बघा वॉटरफॉल आहे. येऊ रील्समध्ये आपले व्हिडिओ भरपूर व्हायरल झाले. नक्की नसेल बघितलं तर आपल्या चॅनलवर जाऊन चेक करा लवकर आत्ताच. चला पुढे चला. ठाणेच बघायला आलं ना मला. आपण ठाण्यावरूनच आलो इथे. चला हे बघा
स्पेसशिप वा. युनिवर्सचा जन्म बघा मित्रांनो कधी झाला आहे. 14 बिलियन इयर्स ॲगो म्हणजे 14 अब्ज वर्षापूर्वी झालेला आपला युनिवर्सचा जन्म आहे. जर का नाही आलाय तुम्ही ना इथे कधी तर नक्की तुमच्या मुलांना फॅमिलीला नक्की तिथे घेऊन या. खूप सारखं बघण्यासारखं आहे, खूप शिकण्यासारखं आहे, त्यांना खूप समजण्यासारखं आहे. आपल्या पिढ्यानं पिढ्या कळायला हवे की आपलं कसं काय आहे काय नाही, कसं निर्माण झालं काय झालं. स्पेसमॅनचं स्टॅच्यू आहे बघा इथे. आपण आता मी पण जातोय तिकडे. निकिता सर्वात पहिले जाईल. जा निकिता. तुम्ही जर वरती ते शो बघायला जाणार असणार ना तर तुम्ही जे शो बघायच्या आधी तुम्हाला जे बाहेर बघायला भेटतंय ना ते आधीच फोटोज क्लिक वगैरे सगळं करून घ्या आणि फोटोज वगैरे व्हिडिओ वगैरे जे काय असेल ते आधीच करून घ्या. कारण की नंतर तुम्हाला परत इथे एंट्री नसते, तिथूनच तुम्हाला एक्झिटने बाहेर जायला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही आधीच सगळं शूट करून घ्या वरती आलात तर. त्याच्यानंतर थिएटरमध्ये जाऊन शोमध्ये बघा. थिएटरमध्ये एंट्री केली आम्ही. सीट नंबर शोधतो. तिकीट फेकू नका. 46 ते 39 पर्यंत आमचे नंबर आहेत. आता मी शोधतोय 46 39 कुठे आहे. हे बघ इकडे इकडे इकडे. मित्रांनो स्पेसमध्ये आम्ही एंट्री केली आहे आता थिएटरमध्ये आतमध्ये. आणि एकदम ही सीट बघा. आता असं बसलंय ना डायरेक्ट तुम्हाला असं झोपून बघायचं सगळं. हे असं दृश्य आहे बघा आतमध्ये थिएटरमध्ये. हे बघा हे असं. आणि आपल्याला इथे वरती सगळं काय बघायला भेटणार आहे. हे असं वरती. ती मुलं बघा सगळे मस्त आपापले गपचूप बसलेत बिचारे बघण्यासाठी. फ्लॅश नाही चालू होऊ शकत त्या इथे आतमध्ये. आपण काही शूट वगैरे करू शकत नाही पण गपचूप तुम्ही करू शकता कोणाला न कळता. आणि त्याही पलीकडच्या परिसराला व्यापून टाकेल. त्यानंतर कारण हे सगळं होईल अब्जावधी वर्षांनंतर. विश्वात एकूण 100 अब्जाहून जास्त तारखा समूह आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आधीच्या पिढीतल्या ताऱ्यांनी बनवलेलं अवजड द्रव्य असतं. सूर्याच्या निर्मिती दरम्यानच्या उपपदार्थांच्या रूपात ज्या द्रव्यांनी बनलेले असतात. आपण पितो ते पाणी, जेवतो ते अन्न, आपण जे कपडे घालतो आणि आपण ज्या घरांमध्ये राहतो सगळं या एप्रिल 1990 मध्ये ठेवलेल्या अवकाश दुर्बिणीतून ताऱ्यांभोवतालच्या क्रमांक 2, 1 लिफ्ट ऑफ. आता आपण शुक्राच्या अगदी जवळ आलो आहोत. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो शुक्राच्या वेळच्या थेंबांपासून बनले आहे. शुक्रावर तर मित्रांनो आपल्याला ना सर्वात सुंदर अशी माहिती सांगितली आहे. ते जे दादा आहे. दादा आपलं नाव काय? जतीन राठोड. जतीन राठोड साहेब आहेत इथे आणि सुंदर अशी माहिती सांगतात. जर का तुम्ही कधी इकडे येताय ना तर नक्कीच तुम्ही यांना भेट द्या. आणि खरंच यांना मी सॅल्यूट देतो तुम्हाला की तुम्ही एवढं चांगली माहिती दिली. खरंच खूप मजा आली. आणि आता थँक्यू. असंच आम्ही येत जाऊ आमच्या पुढच्या पिढीला पण. आणि सगळ्यांना मी सगळ्यांना सांगतो नक्कीच तुम्ही या इकडे आणि व्हिजिट करा. खूप चांगलं तुम्हाला लहान मुलांना बघायला भेटेल. आणि माहितीकारक एकदम सुंदर आहे. ते सगळं काय व्यवस्थित सांगतात. तर धन्यवाद साहेब. थँक्यू. तर थिएटरमधून बाहेर निघालो आहे आणि आता म्हणजे निघतोच आहे बाहेर. आणि जतीन सरांनी मला हे 2 कार्ड दिलेत. त्याच्यामध्ये सगळं काय माहिती वगैरे सगळं काय आहे. आणि मजा आली. खूप चांगली माहिती सांगितली त्यांनी. निकिताला पण आवडलं ना. या नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे घेऊन या. खूप म्हणजे नॉलेजेबल गोष्ट आहे. इकडे तुम्ही यायलाच हवे. आणि मजा आली. सॉलिड. पैसे वसूल आहेत. 150 रुपये पर पर्सन घेतात पण 150 रुपये काहीच नाही. एवढं चांगली माहिती पुढे आहे ना 150 काहीच नाही. खूप सुंदर वाटलं. मजा आली. मित्रांनो फायनली आलो आहे आता बाहेर आणि खूप सुंदर अशी माहिती भेटली आणि मजा आली बघायला आम्हाला. तर आता जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.